नमस्कार शेतकरी बंधूंनो. नमस्कार. मी निवृत्ती पाटील, कृषी विज्ञान केंद्र करडा, जिल्हा वाशिम. आज आपण पायगन भाऊच्या बेला सीड्सच्या जो नवचैतन्य शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जी करार शेती इथं करण्यात आलेली आहे त्यांच्या कांद्याच्या प्लॉटवर आलेलो आहे. सावरगाव जिरे नावाचं वाशिम तालुक्यातलं गाव आहे आणि या गावात भाजीपाल्यासाठी हे संपूर्ण आजूबाजूच्या दोन्ही जिल्ह्यात चांगला प्रस्ताव असलेलं असं गाव आहे. हे दररोज 10-15 गाड्या इथल्या वेगवेगळ्या मालाच्या बाहेरगावी यवतमाळ, चंद्रपूर वगैरे जातात. यावर्षी येथे या गावात जवळपास कृषी विज्ञान केंद्र आणि नवचैतन्याच्या माध्यमातून किती 17-18 शेतकऱ्यांनी 18 शेतकऱ्यांनी कांद्याचं बीज उत्पादनचं प्लॉट घेतलेला आहे. आपण बघू शकता कांद्याची सध्याच्या कंडिशनला डेव्हलपमेंट एकदम समाधानकारक आहे. फक्त जी अडचण चाललेली आहे ही मधमाशीची. आणि आताचा जो व्हिडिओ करण्याचा उद्देश आहे हा फक्त परागीकरणामुळे काय नुकसान होऊ शकते जर मधमाशी नसेल तर. आता इथं आपण जर बघितलं की या फुलामध्ये बऱ्यापैकी सेटिंग झालेली आहे. हे जे काळे फुलं तुम्हाला दिसतात याचं परागीकरण न झाल्यामुळे हे बी पूर्ण पोस्ट झालेलं आहे. आता असे हे बऱ्याच ठिकाणी हा प्रकार झालेला आहे. हे सगळे पोस्ट फुलं झालेले आहेत आणि हे इथं काही ठिकाणी आता हे फुलं उमलण्याच्या स्टेजमध्ये आहेत. शेतकरी बंधूंना आवाज हे करण्याचा आहे मला, या एका फुलाच्या गोंड्यात वेगवेगळ्या स्टेजची फुलं राहतात. काही फुलं खुललेले आहेत, काही फुलांचं बियाच सेटिंग झालेलं आहे आणि आतमधल्या साईडनं जर बघितलं आपण तर काही फुलं हे खुलायचे सुद्धा बाकी आहेत काका इथं. हे बघा हे आतमधनं. तर इथे आता जर माशी चांगल्या पद्धतीनं आली तर या प्लॉटमध्ये माझ्या अंदाजानुसार हा प्लॉट 4 क्विंटलच्या खाली राहायला नाही पाहिजे. जर परागीकरण नाही झालं तर हा प्लॉट 1.5-2 क्विंटलपर्यंतही खाली येऊ शकतो. त्याच्यामुळे माशीसाठी शेतात मोकळं पाणी देण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त थंडावा कसा राहील हा ठेवण्याचा प्रयत्न करा. मधमाशांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करा. याच्यावर गुळाचा असेल, सोप असेल, विलायची असेल, असे वेगवेगळे जैविक पद्धतीचे किंवा आपल्या नैसर्गिक पद्धतीचे गोकृपा असेल याच्यावर फवारण्या घ्यायच्या, जेणेकरून त्या वासाने ओवा, सोप असेल, विलायची असेल, गोकृपा असेल, गूळ असेल, याच्या वासाने आजूबाजूची माशी शेतात आली पाहिजे. शेतात थंडावा असला पाहिजे, जेणेकरून बाजूच्या शेतात गरम आहे, इथं तुमच्या शेतात थंडावा आहे, तर माशांचा जास्तीत जास्त ओघ वाढला पाहिजे. मधमाशांना पिण्यासाठी पाणी ठेवा. एवढं सगळं करून जर माशी आली तर ओके, नाही तर मग आपल्याला याच्यात हँड पॉलिनेशन करावं लागेल. मित्रांनो, हँड पॉलिनेशन आता ह्या प्लॉटला कमीत कमी 3 वेळ करावं लागेल, कारण की वेगवेगळ्या स्टेजेसची फुलं याच्यात आहेत. कोणते फुलं आज परागीकरणावर आलेले आहेत, कोणते फुलं 3 दिवसानंतर परागीकरणावर येतील. त्याच्यामुळे हँड पॉलिनेशन करताना याच्यात आपल्याला आता 4-1 बायका, महिला मजूर लागू शकतात. हातात आपले सुती कपडे घालायचे. हे फुल सरळ अशा पद्धतीनं हा फिरवून घ्यायचा. असा अद्दर हा फिरवला गेला पाहिजे. नंतर हे फिरवल्यानंतर ही या फुलाची पावडर आपल्या हाताला लागलेली आहे. ही परत या दुसऱ्या फुलावर, ही परत तिसऱ्या फुलावर, ही परत चौथ्या फुलावर, असा हा प्रत्येक फुलावर हात हा फिरवत घ्यायचा आपल्याला. म्हणजे आज याच्यातले 10%-15% फुलांचं परागीकरण आपल्या हाताने होणार आहे. 3 दिवसानंतर परत याच्यातले जे फुलं उमलतील, 3 दिवसानंतर, 4 दिवसानंतर परत त्याच्यावर हात फिरवायचा आहे, परत 3-4 दिवसानंतर हात फिरवायचा आहे. हे एक करा. थोडंसं खर्चिक आहे. याच्या सोबतच धोत्राचे जे पानं आहेत आपले, सुती धोतर घ्यायचं. सुती धोत्राला खालून झाल्लरसारख्या कट मारायच्या आणि ते धोतर 2 जण पकडून असं फिरवत याच तासाने फिरवत न्यायचं आणि त्याच तासाने परत फिरवत त्याच्यावर याच तासात. म्हणजे जाताना हा बाजू तुमचा कव्हर होत जाईल, येताना हा बाजू तुमचा कव्हर होत जाईल. आणि ते कट याच्यासाठी मारा म्हणलं की काही झाल्लर पूर्णच्या पूर्ण पान असंच घेतलं तुम्ही हे चाललं जाईल, या फुलाला धक्का लागणार नाही. याला जर खाली कट असले असे तर काही झाल्लर खाली उतरून खालच्या पण फुलांना ते परागीकरण करेल. ह्या पद्धतीने आपल्याला आता हँड पॉलिनेशन करणं गरजेचं आहे. याच्यासाठी माझं आव्हान प्रत्येक शेतकऱ्यांना हेच राहील की मधमाशीचं कसं संस्करण आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येईल, कशा वर्षभर आपल्या शेतात मधमाशा राहतील, याच्यावर जर आज आपण कार्य सुरू करणं केलं तर कदाचित पुढच्या वर्षी हे करायचं काम पडणार नाही. धन्यवाद.